नाशिकमध्ये सुरू होणाऱ्या महाराष्ट्र व सौराष्ट्र या 4 दिवसीय रणजी ट्रॉफीच्या सामन्यात शुक्रवारी रात्री पडलेला पाऊस, शनिवारी दिवसभर बहुतांश वेळ राहिलेले ढगाळ हवामान व 1-2 वेळा हलक्या पावसाच्या सरी आल्यामुळे पहिल्या दिवशी खेळ सुरू होऊ शकला नाही। सकाळी नियोजित वेळेनुसार नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रणजी सामन्यांचे मान्यवरांच्या उपस्थितीत हवेत फुगे सोडून औपचारिक उद्घाटन करण्यात आले। यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषद मुख्याधिकारी अंकुश पवार आवर्जून उपस्थित होते। पण सुरुवातीला खराब हवामानामुळे दोन्ही पंचांनी सकाळी मैदानाची सखोल पाहणी केली, पण ढगाळ हवामान व 1-2 वेळा हलक्या पावसाच्या सरी आल्यामुळे सामना होऊ शकला नाही। रविवारी सकाळी दोन्ही पंच मैदानाची पाहणी करून आपला निर्णय जाहीर करतील। यावेळी क्रीडाप्रेमींनी आपल्या चाहत्या खेळाडूंना पाहण्यासाठी गर्दी केली होती। शनिवारी रात्री पाऊस न आल्यास व रविवार सकाळपासून सूर्यदर्शन झाल्यास दुसऱ्या दिवसापासून खेळ सुरू होण्याची सर्वांनाच अपेक्षा आहे।